नमस्कार. महाराष्ट्रातल्या जनतेच्या मतांची सध्या बोली लावल्या जात आहे. राज्यातल्या मतदार नागरिकांसाठी आधी महायुतीने आणि मग त्यांच्या देखा-देखी महाविकास आघाडीने आश्वासनांची दशसूत्री जाहीर केली. लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही 1500 देता तर मग आम्ही 3000 रुपये महिना नगदी देऊ. वृद्धांना 2100 रुपये महिना नगदी देऊ. पहिले शेतकऱ्यांना वर्षाला 15,000 रुपये देत होतो, आता 18,000 नगदी देऊ. विद्यार्थ्यांना 10,000 रुपये विद्यावेतन नगदी देऊ. तर महाराष्ट्राच्या राजकीय बाजारात हे भाव आहेत सध्या तुमच्या आमच्या एका मताचे. वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा सारख्या गोंडस नावाखाली तुमच्यावरती आश्वासनांचा नुसता भडीमार केला जातो आहे. सध्या तरी तुम्ही गेली 5 वर्ष दुर्लक्षित केलेले, गृहीत धरलेले, लुबाडल्या गेलेले जनता जनार्दन नव्हे तर मग कुणासाठी तरी लाडकी बहीण, लाडका भाऊ आहात, बळीराजा, अन्नदाता आहात. लोकसभा निवडणुकीच्या निकालात अपेक्षित यश न मिळालेल्या महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात कोट्यावधी रुपयांच्या लोकप्रिय योजना सुरू केल्या आणि त्यांची ही आगतिकता बघून मग महाविकास आघाडीने देखील याच पद्धतीच्या योजना जाहीर केल्या. परंतु निवडणुकीच्या तोंडावर आणलेल्या या आकर्षक योजनांमुळे राज्याच्या इतर चालू योजना आणि जमा खर्चाची गणित बिघडण्याची शक्यता तेव्हाच तंत्रज्ञांकडून वर्तवली जात होती आणि या योजनांमुळे राज्याचं आर्थिक गणित बिघडेल या निव्वळ अफवा आहेत आणि हा विरोधकांतर्फे केला जाणारा अप्रचार आहे आणि प्रत्यक्षात नियोजन करूनच योजना आणल्या आहेत असं महायुती सरकारने स्पष्ट केलं. परंतु कोट्यावधी रुपयांच्या योजनांसाठी लागणारे अतिरिक्त पैसे सरकार आणणार कुठून असा प्रश्न विचारण्याऐवजी महाविकास आघाडी देखील याच मार्गावर चालताना दिसते. 1500 रुपये प्रति महिना या हिशोबाने एकट्या लाडकी बहीण योजनेसाठी वर्षाला 48,000 कोटी रुपये लागणार आहेत. तर बाकी सर्व योजना एकत्रित केल्या तर किती पैसे लागतील हा साधा प्रश्न कुणालाच का पडत नाही. आणि मुळात जनतेच्या हातात थेट नगदी पैसा देऊन कुठल्याही देशाची किंवा राज्याची प्रगती कशी काय साध्य होऊ शकते. या प्रकारच्या लाभार्थी योजनांमुळे सरकारी तिजोरीवरती जो भार पडेल त्याची भरपाई येणारे सरकार कशी करणार आणि यातून निर्माण होणारी तूट भरून काढण्यासाठी सरकारकडे नवीन उत्पन्न काहीच नाही. यामुळे इतर ज्या योजना आहेत त्याला कात्री लावण्यास आधी सुरुवात झाली आहे. यात मग होमगार्ड आहे, अंगणवाडीच्या सेविका आहेत, तसंच सरकारी कर्मचाऱ्यांना भीती आहे ती त्यांचा पगार कापला जाऊ शकतो याची. तसेच विविध सरकारी ठेके घेतलेल्या ठेकेदारांचे पैसे देण्याचेही अजून बाकी आहे. या सर्व योजनांसाठी एकूण 85,000 कोटी खर्च होईल आणि राज्याचे एकूण उत्पन्न 5.5 लाख कोटी रुपये. याचा अर्थ 15-20% उत्पन्न या योजनांमध्ये चाललेलं आहे आणि हे खचितच परवडण्यासारखं नाही. खरं तर यातून विकासाची इतर खूप कामं होऊ शकली असती. देशातील सर्व IIT, IIM, केंद्रीय विद्यापीठ या सगळ्यांचं वर्षाचं बजेट 42,000 कोटी रुपये आहे आणि राज्य सरकार मात्र 85,000 कोटी जनतेच्या हातात नगदी देण्याच्या घोषणा करण्यात गुंग. सध्या राज्य सरकारची वित्तीय तूट 5.5% पोहोचली आहे आणि त्यांच्याकडे पैसे नाहीत. यामुळे या स्कीम्स परवडण्यासारख्या नाहीत. म्हणून मग इतर योजनांना कात्री लावण्याचं काम आधी सुरू झालंय. अर्थशास्त्राचे एक आधारभूत तत्व आहे की संसाधनं मर्यादित असतात. ती एके ठिकाणी वापरली तर मग दुसऱ्या ठिकाणी वापरता येऊ शकत नाहीत. म्हणूनच त्याला आपण ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट असते. तर राज्य म्हणून हा सगळा ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट आपण देतोय. हे जर असं सुरू राहिलं तर दीर्घकालीन विकासावर याचा वाईट परिणाम होईल. तिकडेच दुसरीकडे ग्रामीण महाराष्ट्रात महिलांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. भारतात महिलांची सरासरी मजुरीची रक्कम पाहिली तर महाराष्ट्रात ती सर्वात कमी आहे. महाराष्ट्रात महिलांचा सरासरी महिन्याला पगार हा 8,000 ते 9,000 दरम्यान आहे. यामुळे महिलांची आर्थिक परिस्थिती पहिलेपासूनच वाईट आहे. यामुळे महिलांच्या हातात थेट नगदी पैसा न देता पगार वाढेल, रोजगार वाढेल किंवा त्यांना चांगल्या संधी उपलब्ध होतील, उच्च शिक्षण होईल यावर अधिक काम करायला हवं होतं. पण या सर्वांकडे पक्षात उदासीनता आहे आणि सर्वच पक्षात उदासीनता आहे. पण आपण आता काय करतोय तर अर्थव्यवस्थेला एक व्हेंटिलेटर लावलं आहे आणि जनता यातच खुश होते. राजकारणी सुद्धा यातच खुश होतात. मग हे राज्य असं सातत्याने व्हेंटिलेटरवर सुरू राहील आणि उद्या शिक्षण, आरोग्य, शेती यावर खर्च करता येणार नाही. तुमच्या हातात दर महिन्याला लाच म्हणून सरकार काही नगदी ठेवेल आणि सरकारकडून अभिप्रेत असलेल्या जबाबदारीतून स्वतःला मुक्त करून घेते आणि त्याची सुरुवात देखील झाली आहे. शिक्षण, क्रीडा, कला यासाठीची आर्थिक तरतूद केवळ 2% वाढवण्यात आली आहे.
तर कृषी क्षेत्र आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या उद्योगांसाठीच्या तरतुदीत 15% कात्री लावण्यात आली आहे. गेल्या वर्षी कृषी क्षेत्रांवरती 42,000 कोटी खर्च झाले. मात्र यावर्षीची तरतूद केवळ 35,000 कोटी रुपयांपर्यंत खाली आणण्यात आली. आरोग्य आणि कुटुंब कल्याणासाठीच्या तरतुदीमध्ये 9% घट करण्यात आली. गेल्या वर्षी 30,000 कोटी बजेट होतं ते आता 27,000 कोटींपर्यंत खाली आलं आहे. शहरी विकासाच्या खर्चाला तर 27% कात्री लावण्यात आलेली आहे. 31,000 कोटींवरून ही तरतूद 22,000 कोटींवर आणण्यात आली आहे. तसंच दुसरीकडे ग्रामविकास, सामाजिक न्याय या विभागांच्या तरतुदीमध्ये देखील 7 ते 8% कपात करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या डोक्यावरील कर्ज आताच 10 लाख कोटींपर्यंत पोहोचत आहे. राज्याच्या डोक्यांवरील कर्ज राज्याच्या ठोकळ उत्पादनाशी ताडून पाहिले जाते, जी पद्धत अतिशय चुकीची आहे. राज्याचे महसुली उत्पन्न किती, त्यातून किती व्याज भरावे लागणार असे निकष माहीत असून देखील पुढे आणले जात नाहीत. खरे तर महसुली उत्पन्नाच्या 10% पेक्षा जास्त व्याज पोटी जाता कामा नयेत असा दंड हवा. तरच मग वेड्यासारखे हे कर्ज काढण्यावर बंधने येतील. अप्रत्यक्ष कर लावण्याचे राज्यांचे अधिकार जीएसटी काउन्सिलकडे राष्ट्रीय पातळीवरती गेल्यानंतर राज्य सरकारच्या कर आकारणीचे अधिकार आधीच कमी झाले आहेत आणि घटनेप्रमाणे जे डायरेक्ट टॅक्सेस आहेत ते फक्त केंद्र सरकार आकारू शकते. त्यामुळे तो मार्ग देखील बंदच आहे. राहता राहिला कर्ज उभारणीचा एकमेव मार्ग. पण कर्ज काढले तर त्यावर व्याज भरावे लागते, त्याची परतफेड करावी लागते. डोक्यांवरील कर्ज जेवढे वाढत जाईल त्या प्रमाणात व्याजासाठी अर्थसंकल्पातून तरतुदी कराव्या लागतात. त्या प्रमाणात कल्याणकारी योजनांसाठी पैसे कमी उपलब्ध होतात आणि म्हणून अजूनही कर्ज काढावे लागते. ही निवडणूक महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून सोडणार आहे. लाडका बहिणीच्या हातात पैसा दिल्याने उपभोग वाढेल, कन्झम्पशन वाढेल. चला, काही ठिकाणी गरज म्हणून खर्चही होईल, पण वाढीचा एक तात्पुरता फुगवटा तयार होणार आहे. पण त्या प्रमाणात ना रोजगार निर्मिती ना कुठले नवीन उद्योग तयार होते. मग सरकार उत्पन्न वाढवणार कुठून? आणि सरकारलाच कर्ज घ्यावे लागेल. म्हणूनच मग यावेळी मतदाराने इतकेच करावे की महायुतीच्या या गॅरंटी आणि महाविकास आघाडीचे पंचसूत्री यांची हमी स्वीकारण्याच्या आधी महाराष्ट्रातील प्रत्येक मतदाराने सगळ्या पक्षांकडून आणि आपापल्या मतदारसंघातील होऊ घातलेल्या आमदारांकडून ह्या 7 गॅरंटी गरजेच्या आहेत आणि त्या मागून घ्यायला पाहिजे. पहिली, की ज्या पक्षातून तुम्ही निवडणूक लढवली आणि जिंकलात त्याच पक्षात पुढची 5 वर्ष राहाल याची गॅरंटी देता का? दुसरी म्हणजे निवडणूक हरलात तरी आहे त्या पक्षात राहून पुन्हा 5 वर्ष लोकांची कामे करण्याची गॅरंटी देता का? तिसरं, ज्या पक्षात किंवा त्या पक्षात जरी तुम्ही राहिलात तरी तुमचा पक्ष त्या युती किंवा आघाडीमध्ये पुढची 5 वर्ष राहील याची गॅरंटी देता का? चौथं, उद्या समजा तो पक्ष त्याच्या चिन्हासकट भलत्याच कळपात पडून नेला गेला तर तुम्ही आमदार म्हणून आता ज्या आश्वासनांवर मतं मागताय त्याला बांधील राहाल याची गॅरंटी देता का? पाचवं, विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत हळूच मागल्या दाराने संगनमत करून आपले मतं फुटणार नाहीत याची गॅरंटी देता का? 6, साम दाम दंड भेद वापरून ज्याच्या विरुद्ध निवडणूक लढलात तोच उद्या निवडून आला तर त्याला अमिष किंवा धाक दाखवून पुन्हा आपल्या पक्षात घेऊन पावन करणार नाही याची गॅरंटी देता का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोज सकाळी उठून अर्वाच्य शब्दातून एकमेकांची उणीधुनी काढून संध्याकाळी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आपल्यासाठी राबलेल्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा फज्जा उडविणार नाही याची गॅरंटी देता का? एकूणच तुम्ही दिलेल्या सर्व आश्वासनांमुळे डबघाईला आलेल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा पुरता सत्यानाश होईल हे निश्चित. परंतु मागच्या 5 वर्षात झाला तेवढा राजकीय व्यभिचार पुरे झाला. निदान पुढच्या 5 वर्षात राजकीय शिस्त, शिष्टाचार आणि मतदारांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही असे आचरण करण्याची गॅरंटी तुम्ही सगळे मिळून देता का? धन्यवाद.